नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आवडत्या आणि नेहमी कडक विषयांवर बोलणाऱ्या आपल्या मराठी जोश कट्टावर. आज आपण एका अशा नावाचा पडदा उघडणार आहोत ज्याने बॉलिवूडच्या गल्ल्यांपासून ते दिल्लीच्या जेलपर्यंत सगळ्यांचा थरकाप पसरवलाय. नाव आहे लॉरेन्स बिश्नोई. पण थांबा, आज आपण फक्त त्याच्या गुन्हेगारीवर बोलणार नाही. आज आपण जाणून घेणार आहोत त्या कठोर, क्रूर आणि निर्दयी दिसणाऱ्या माणसाच्या आत लपलेला एक सामान्य मुलगा आणि त्याची ती प्रेम कहाणी जी बंदुकीच्या गोळ्यांच्या आवाजामुळे कधीही पूर्ण होऊ शकली नाही. कोण आहे हा माणूस? गँगस्टर जन्मता होता का त्याच्या परिस्थितीने त्याला गँगस्टर बनवला? या गँगस्टरच्या आयुष्यात प्रेम कहाणी किती आणि कशी टिकली? चला तर मग थेट आपण विषयालाच हात घालूया. आजचा व्हिडिओ विचार करायला लावणार आहे. लॉरेन्स बिश्नोईचा जन्म राजस्थानमधील एका साध्या मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. शाळेत अभ्यास करायचा, खेळात रुची असायची. घरच्यांना वाटलं होतं हा मुलगा आपला अधिकारी बनेल, नाव कमवेल. पण कॉलेजमध्ये एंट्री झाली आणि भावानं दिशाच बदलली. पंजाब विद्यापीठात विद्यार्थी राजकारण सुरू झालं होतं. सत्ता, वर्चस्व आणि प्रभाव हवा होता. इथूनच बिश्नोईला पहिल्यांदा कळलं की ताकद आणि भीती या दोन गोष्टींनी लोकांवर राज्य कसं करायचं. पण मित्रांनो, याच काळात त्याने पहिल्यांदा हात उचलला, पहिली बंदूक जवळ केली. इथेच ठरलं होतं की हा मुलगा ऑफिसर नाही, लीडर नाही, हा आता गँगस्टर बनणार आहे. पण गुन्हेगार हा जन्मता होतो की त्याला परिस्थिती तसं बनवते हे आपल्याला पण माहित नाही. विद्यार्थी, राजकारण, मग गटबाजी, मग खून आणि खंडणी. बिश्नोईसाठी आता गुन्हेगारी हा एक फक्त शौक राहिला नव्हता, तो एक त्याच्यासाठी बिझनेस झाला होता. त्याने त्या बिझनेसची सुरुवात केली. लॉरेन्स बिश्नोई गँगची स्थापना झाली. शस्त्रांची गरज वाढली, पैसा वाढला आणि भीतीचं साम्राज्य वाढलं. एकदा या गुन्हेगाराच्या दलदलीत पाय गेला, मग बाहेर येणं जवळजवळ अशक्य होतं. कारण बाहेर कोणी त्याला गुन्हेगार म्हणून स्वीकारायला तयार नसतं. तो अधिकाधिक क्रूर झाला बाह्य जगात. पण या सगळ्या गोळ्यांच्या, रक्ताच्या आणि सत्तेच्या खेळातही प्रेम नावाचा एक कोपरा त्याच्या आयुष्यात होताच. मित्रांनो, लॉरेन्स बिश्नोई सारखा माणूसही प्रेम करू शकतो. त्यावर विश्वास बसत नाही ना? पण सत्य आहे, त्याच्या आयुष्यात एक अशी व्यक्ती होती जिच्या सोबत तो फ्युचरचे प्लॅन करायचा, जिच्यासाठी तो सामान्य मुलासारखा हसायचा. एका बाजूला होती बंदूक आणि गुन्हे आणि दुसऱ्या बाजूला होतं प्रेम आणि एक साधं आयुष्य जगण्याचं स्वप्न. ती त्याच्यावर प्रेम करत होती, पण गुन्हेगारीच्या वाटेवर प्रेम कसं राहणार, प्रेम कसं जगणार? एक दिवस त्याचा गुन्हेगारी प्रवास इतका वाढला की त्या दोघांची साथ संपली. काय असेल ते कारण? ती त्याला थांबवू शकली की नाही? तो तिच्यासाठी गुन्हेगारी का सोडू शकला नाही? किंवा गुन्हेगारी जगताच्या भीतीमुळे त्याला तिला सोडावं लागलं असेल का? कल्पना करा, तुमच्याकडे जगातील सर्वात मोठी गँग आहे, पैसा आहे, सत्ता आहे, पण तुमच्या प्रेमाचा हात तुमच्यासोबत नाही. त्याच्या आयुष्यातलं प्रेम ती एक अशी अपूर्ण कविता जी कधीही पूर्ण होऊ शकली नाही. त्याचं नाव देशाच्या घराघरात पोहोचवलं ते बॉलिवूडच्या वादामुळे. सलमान खानला दिलेली धमकी आणि काळवीट प्रकरणाचा बदला घेण्याचा दावा, यामुळे तो गँगस्टर राहिला नाही, तो एक व्हायरल सेन्सेशन बनला. सोशल मीडियाने त्याला एका रात्रीत हिरो, विलन अशी प्रतिमा दिली. अनेक तरुणांना गुन्हेगारी स्टायलिश वाटू लागली. पण भीतीमुळे मिळालेला आदर हा खरा असतो का? लॉरेन्स बिश्नोई आज जेलमध्ये आहे, पण गंमत बघा भावांनो, तो जेलमध्ये आहे तरीही त्याची गँग बाहेर सक्रिय आहे. खंडणीचे फोन, शूटआउट, धमक्या सगळं जेलमधून चालतं. जेल हे शिक्षेचं ठिकाण आहे की गुन्हेगारीचं दुसरं ऑफिस? पोलीस आहेत, कायदा आहे, राजकारण आहे, तरीही हा माणूस तुरुंगातून राज्य कसं करू शकतो? लॉरेन्स बिश्नोई तो एक व्यक्ती नाही, तो एक प्रश्न निर्माण झालाय. गुन्हेगारी शक्ती देते, पैसा देते, पण ती शांत झोप, विश्वास आणि प्रेम देत नाही. त्याच्या आयुष्यातील प्रेम कहाणी अधुरी राहिली आणि गुन्हेगारीचा शेवट झाला. क्राईम मे लुक पॉवरफुल बट इट एंड्स ओनली टू वेज, जेल ऑर डेथ. आणि त्या दोन्ही वाटांवर प्रेमाची साथ नसते. आपला जोश कट्टा सांगतो, गुन्हेगारी आकर्षक वाटू शकते, पण त्याची किंमत आयुष्यभर मोजावी लागते. तुम्हाला काय वाटतं? लॉरेन्स बिश्नोईची कहाणी काय शिकवते? तुमचे विचार कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आपल्या मराठी जोश कट्टाला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नव्या विषयावर. जय हिंद, जय महाराष्ट्र.